राज ठाकरेंच्या भेटीचा खरा अजेंडा उघड, अर्बन नक्षलपेक्षा नागरी समस्या सुधारा, मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर राज यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला राज, उद्धव गटात अस्वस्थता, ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाबाबत गोंधळ कायम. महाविकास आघाडीतून राधाकृष्णन यांना रसद मिळणार, राज्यातल्या वरिष्ठ भाजप नेत्यावर महत्त्वाची जबाबदारी, सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती. वेल्हेच्या नामबदलाला केंद्राची मान्यता, वेल्हे तालुका आता राजगड नावानं ओळखला जाणार. पर्युषण काळात कत्तलखाने सुरूच राहणार, मांसाहार करणाऱ्यांची पर्युषण काळातही चंगळ, जैनांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार. मुजोर भोंदूबाबा हबीबुल्ला अटकेत, नग्नपूजेचा व्हिडिओ दाखवत महिलेवर अत्याचार. नाशिकमध्ये पाऊस थांबला, मात्र गावात पाणी भरलेलंच, गंगापूर धरणातून विसर्ग वाढल्यानं जागोजागी पाणी तुंबलं, रामकुंड आणि गोदाघाट पाण्यात. राहुल यांचा मतचोरीचा दावा फुसका निघाला, मतचोरीचा दावा सांगणाऱ्या संस्थेची माफी. राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या, निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या, अतिवृष्टीमुळे सहकार विभागाचा निर्णय. कबूतर हत्ती हे विषय नागरी समस्यांपेक्षा मोठे झालेत, नागरी समस्या सुधारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला, राजकडून विकासाची आणखी एक ब्ल्यूप्रिंट. गदारोळात संपले संसद अधिवेशन, बिहार मतदार सुधारणेवर चर्चा करा, विरोधकांच्या सभागृहात घोषणा. गोंधळी सदस्यांकडून संसदीय परंपरेचा अपमान, सभापती ओम बिर्ला यांच्याकडून खेद व्यक्त. ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात, सेना भवन परिसरात भाजपची बॅनरबाजी. पालघरजवळ 3 बोटी बुडाल्या, गुजरातच्या अमरेली, जाफराबाद आणि सोमनाथ जवळ घडली दुर्घटना, वादळी वाऱ्यांमुळे समुद्र खवळल्यानं बोट दुर्घटना. जय महाराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट, बुलढाण्यातील 11,000 झाडांची कत्तल प्रकरण, विनापरवानगी झाडं कापणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार. कुत्र्यांच्या त्रासासाठी अधिकाऱ्यांवर कारवाई का करू नये, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा सवाल. राज्यात 20,12,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान, कृषी विभागाकडून प्राथमिक अंदाज जाहीर. भर पावसात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे शेतकऱ्यांच्या बांधावर, कृषी मंत्र्यांकडून नांदेडमध्ये शेती नुकसानीची पाहणी. वर्ध्यात भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, भरधाव कारनं घेतली पलटी, 2 महिला 1 युवक ठार, 1 गंभीर जखमी. तराफ्याच्या मदतीनं पुरातून शेतकऱ्यांचा प्रवास, पैनगंगा नदीला पूर, शेतकऱ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास. नांदेडमध्ये इसापूर धरण परिसरात तरुणांची हुल्लडबाजी, हुल्लडबाज तरुणांना पोलिसांकडून काठ्यांचा प्रसाद. पनवेल महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार, पूरग्रस्तांना दिलेल्या नाश्त्यामध्ये आढळल्या अळ्या. अंगणवाडी सेविकासाठी धाडलं हेलिकॉप्टर, भामरागडमधून अंगणवाडी सेविकेला सोडवलं. भारतीय क्रिकेट संघाच्या प्रायोजक ड्रीम 11वर बंदीची शक्यता, रमी आणि पोकरवरही बंदीची तयारी, लोकसभेत ऑनलाईन गेमिंग विधेयक सादर. दिल्लीत 3 मजली इमारत कोसळून 3 जणांचा मृत्यू, दर्यागंजमधील घटना, जखमींवर उपचार सुरू.